आय लव्ह हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय व्हिडिओ. खूप दिवसानंतर व्हिडिओ चालू केलेला आहे गाईज. खूप दिवस म्हणजे 4-5 आठवडे तरी झाले असतील व्हिडिओ बनवून. लास्ट व्हिडिओ खूप दिवसा पहिले पडलेला आहे, त्याची डेट मी तुम्हाला सांगेल एकदा बघून. आता जातोय मी कॉलेजला. आपली दररोजची रुटीन जी होती तीच आहे. आता पहिले सिद्धार्थला घेतो जातो. म्हणजे स्विच शर्टची लई मोठी होती, एवढा हात कवर करतो डायरेक्ट. आले आपली लिफ्ट गाईज. मध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकलो. म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही झालं, खूप काही म्हणजे एवढं पण नाही, पण थोड्याफार गोष्टी झाल्या. चांगल्या गोष्टी झालेल्या. आता जातोय सिद्धार्थकडून सिद्धार्थला घेतो, कॉलेजला जातो. आज काय अमुक आलेलं नाही, अमुक गेलेलं त्याच्या गावाला. खूप दिवसापासून तो गावालाच पडलेला आहे, म्हणून आता जातो आणि सिद्धार्थला घेतो. आणि आमची पार्किंग गाईज झालं, सर्व काम झालं. हायड्रॉलिक वगैरे सर्व बसवलं गेलेलं आहे टोटली. फक्त आमची बाहेरच आहे, आम्हाला बरं आहे बाहेर, कारण की आलं बिलं वरून एखादा खाली तर नो रिस्क गाईज. आपली बुगाटी काढतो आणि जातो गाईज. खूप दिवसानंतर आमचा मित्र एकदम खतरनाक याच्यात आलेला आहे. आला 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 एवढा लेट? किती वाजता दाखव, कसं झालं बुवा आज दाखव गाईज. 8 वाजून गेले. आमचा कॉलेजचा टाइम धर चालू रे. आमचा कॉलेजचा टाइम आहे आणि आमचा भाऊ इतका लेट. दररोजचा टाइम आहे तिथे, पण तरी बोलावं लागतं. काय चाललं माझ्या शाळ्या? काही नाही रे, बॅग आहे आपला चहा वगैरे तिला असा उठून आलेला. कसं झालं प्रॅक्टिकल? अरे म्हणून तू लेट आला. मी याच्यावर मारतो भाई, तू माझा आहे डिसिजन्स. डिसेंबर 2 तारखेला बोल. मध्ये येतं का काय म्हणा? दररोज ते पण आता काही तुम्हाला घराची तुम्ही वाटत असेल अवधीत जाताना दिसणार कॉलेज सोडून दिलं त्याला, किंवा त्याला कॉलेजवरून खूप आजारी पडून गेला ना मध्ये. अमोघ आहे तर तो तुम्हाला मी सकाळी सांगितलं गेलेला आहे गावाला. बघायला नाही भेटला तुम्हाला, पण शक्यतो तो आज येणार आहे. उद्यापासून बघायला भेटतो कॉलेजमध्ये. आपली गाडी वाजायला थोड 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 गाडीचं लय वय होऊन गेलं. 7 वर्ष होऊन गेलं. 7 वर्ष गाडीला. 7 वर्ष झाली. 4 वर्ष झाले ना रे. हा 4 वर्ष झाले म्हणजे पप्पाने काढला. मला आता असं वाटतं 10-12 वर्ष झालं. 10-12 वर्ष पहिले गावची 10-12 कसं काय बोलतोय काय? जशी एवढी घटघट माझी गाडी पण माझ्याशी भोजी केली. अरे 4 वाजता माहिती का, आता ॲक्टिवाला याचा आणि त्याच्याकडे खालचा आहे ना, त्याचा पहिला वाजता प्रॉब्लेम आहे. आपण विचारतो ॲक्टिवा आपल्या गाडी पॉवरफुल गाडी ॲक्टिवासाठी पॉवर आहे का? येडा ते ॲक्सिसमध्ये तरी आहे का? तरी 125 हो. स्कूटी पॉवरसाठी नाही घ्यायची, पॉवरसाठी बाईक घ्यायची. पण त्याच्यात ती सीसी चांगली आहे, भाऊ पॉवर आहे. पॉवर नाही असं पण नाही पॉवर. फक्त आम्हाला तिथं पॉवर असेल तर ॲव्हरेज पण जास्त देईल आणि त्यांचं पेट्रोल जास्त खातात. म्हणून कितीही भरा, किती काही करा, पळवल्यावरती जाणार आहे म्हणजे जाणार. मला वाटत हा, मला ते ब्ल्यू ब्ल्यू दिसत आले. काय बोलू
गाईस आमचा दुसरा थांब रे गाईस, आमचा दुसरा डॉगेश भाई, आमचा डॉगेश भाई आला गाईस. आता मला कधी भेट ना आणि आज इकडून कसं काय दररोज इकडून तू दिसत नाही बघतो दररोज. आपण अजून भेट आज सकाळी दिसला आम्हाला आमचा डॉगेश भाई. आज तो काय तू डॉगेश बोलतोय ना, लवडं तुला कुत्रा म्हणतो झालं तोंड घे. माझं पोट सापडेल तुला नाही काहीतरी खाऊ. सकाळी सकाळी नको टाकू. काहीच अमृत धाम आपलं येता आवडते कस काय काय अमृत धामला काहीच नाही, कंगाल आहे सर्व. इथं आहे काही आपला मेन स्पॉट आहे अमृत धाम म्हणजे सेंटर. कुठे बी जा अमृत धाम या. आता वा काही ड्रायव्हर एक नंबर आहे काही म्हणा. आज माझं सरकार होता गाडीवर खूप दिवसानंतर एक पोरगा दिसला. WWE मध्ये कोणी रिटायरमेंट घेतल्या रॉयल रंबल काय खूप दिवसानंतर ब्लॉगचा कंपनी गौरेश भाई गाईज. चुकीचा इमोट टाकले कुठला मारेल कवर बोल 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 पूर्ण बोल पूर्ण टोटली. काय इतका मादरचोर आहे ना, काल एवढा गाण त्याचे ना काल 3 कॉल आले, मी पण उचलला. एक पण होतं रे. रात्री गिरीजाशी बोलतोय किंवा मी याच्याकडे पैसे मागेल ते मला पैसे द्या. म्हणजे बरोबर मागच्या लोकांचं तुझं कोणी उचलतं भाऊ मी तुम्हाला तुझं उचलतो ना. आता पलटी घे तू फक्त. आणि मी याला मेसेज टाकून होतो तो थोड्या कॉल करतो त्याला कॉन्फरन्स घेऊन टाकलं. काय सकाळी आपलं 3 असाइनमेंट कंप्लीट केली. अजून बी खूप सारं एवढंच आपलं चेक आहे. बरं चो किती काय काय चेक आहे सांग. DCN टॉप लेवलचं काम आहे DCN. भाऊ डिसेंबर 4th असाइनमेंट द्यायला लागलाय. झाली 4थी बघितली का तिसरी रे पुढे पाहिजे ना गण एवढी गण भरली. मी जी काय पायथनचे सर पण येतात. त्याचा कालच बोलतोय. अरे मी गेलो भाई तिने कॉल घेतला, मी फुल बोलतोय म्हणे हा माझा शोध पैशासाठी कॉल करतो. विषय आला तिचा कॉल आला बोलतोय नाव न घेऊ त्याचा ना कॉल आला. मी कॉल बोललो थांब मार्केटला कॉल आला. मी मेसेज करून सांगतो की तुला थोड्या वेळ कॉल करतो. मेसेज टाईप काय गेलो आणि मेसेज टाईप मी फुल होते आणि हा तू पैशासाठीच कॉल करतो म्हणे. पैसे मागायला मला कॉल करतो आणि समोरून हा का म्हणे ठीक आहे म्हणे ठीक आहे. मला गेल्याने एकदम शांत राहायला लावलं होतं. नाही प्लॅनिंग केली होती म्हणजे 30 ला कॉल करायला होता म्हणजे 100%. हा ती मला बोलत होती म्हणे ओमकारला कॉल केला. हट्ट म्हटलं मी नाही करणार, मी त्याला 2 कॉल केले त्याने उचलले नाही म्हटलं माझे. तिचा कॉल कसं नाही घालायला केला का मग ती बोलली थांब मी करते म्हणे त्याला. काय म्हणा नाव नका बदनाम करू. एवढं व्हायला बघू खतरनाक पोर आहे. 24 लीड इंजर रे कापून टाकलं 23 सेम. मला पहिल्या 21 दे तीन थोडं जास्त मारली होती माझी. पहिले माझे पहिले 8 चिडून गेली. मरे जा कुठे जाऊ 24 हा मग 22 कमी आहे 23 कमी आहे का आता झाले. हा मग कमी आहे मागचे प्रॅक्टिकल बस ना कमी नाही.
तुंबलेला पोरं मार्कावरती किती तुमतात आपण याच्यातच खूप आहे आपण याच्यातच खूप आहे बाजू पच्चा आहे दाखव सेम आहे की नाही व्हॉट्सअप आहे का नाही रेड वुमन आहे गेम ऑफ थ्रोन सेम छुपरे नाव न घेऊ ना एवढा रेड वुमन फ्रॉम परभणी काहीच आमची पद्धतशीर चिरली आज हे चालूच होत नाही झालं हे लँडस्केप उलट होतं असं आम्हाला असा होता हा खाली होता खतरनाक पैसे होता काहीच हे इन्स्टॉल का नाही होते तर सर्व बघा काहीच तुम्ही टोटली आहे पण मला तो जुना वाटतं त्यात मला ऑप्शन्स येत नाही आमचं चालूच होत नाही काही जरी केलं तरी होत नाही काही ChatGPT बी हार मानून ठेवली चॅट जीपीटी आम्ही हुशार आहे तेच ना अजून हे बघा हे बघ. इथं ब्लॅक स्पॉट लय मारतोय का आम्ही याची याचा आम्ही बलात्कार करतोय PCचा. एवढा घाण केलाय ना एवढा घाण केलाय रडतोय तो बिचारा कोपऱ्यात बसून प्लीज मुझे जाने दो मुझे जीना है अरे आईला सीव्हीचा पासवर्ड पासवर्डच सापडत नाही झाला विंडोज 7 7 no longer supported आता ते दुसरं install करा. पीसी बदला म्हणा पीसी बदला CPU बी बदला माऊस बी बदला कीबोर्ड बी बदला हा बघा ए तुझ्या आईला बस ना गे पीसी बंद पडू का काही मी तुला तुम्हाला सांगा दुर्गेश भाई दुर्गेशचा डॉगेश भाई रोनक काय रोनक चला ते चल रे मारामारी करताय मारामारी करून खूप मजा आलेली आता नंतर बघू ना थांबना बसून बघू ना आराम केला असं देखील कायचं का तिकडे हाऊस घ्यायचा लावून घेतलं पायाला भरून घेतलं टोटली पूर्ण भरून फायनली काही न करता आमचा प्रोग्राम झाला टोटली बघा काय कळतंय IP ॲड्रेस अजून खूप काही याच्यात पण झालं फायनली झालं आता आमची चेकिंग होईल चेकिंग झाली म्हणजे सर्व होईल झालं ना फायनली येस FTP केलंय UDP केलंय इथरनेट केलंय IP केलंय हा बस त्याच्यामध्ये मॅम खुश आहे मॅम खुश आता मॅम बॅक सॉर्ट करणार आता आमचं चेकिंग होणार आहे चेकिंग झाल्यावरती आम्ही फ्री होणार फ्री झाल्यावरती आम्ही तेवढंच फ्री होणार बाकी काहीच नाही हो खूप सारं तुला हा फिलिंग्स हे जाणी नको बोलू तिला ती थोडीशी खाता पिता घ्यायची थोडीशी आय लव्ह याचं अजून लिहिणं झालं नाही आपलं सर्व मोकळं होऊन बसलेलो शांततेत व्हिडिओ बनवत काही ना काही करावं लागतं मी बघितलंय ब्लॉग बंद कर तुला व्हिडिओ कॉल करतो मी काहीच प्रॅक्टिस वगैरे होऊन आता लेक्चरला बसलो जेवण वगैरे करून तो तिकडे बसलेला आहे प्रीतम पुढे
नाशिककर सरांचा मूड ऑफ आहे आज म्हणजे मुलीचा त्या दाखवा ना तुम्ही सगळे फॉलो करा नाही नाही रे गावर हा शेतात काय म्हणतो वासक्या द्राक्षाचे शेत आहे शाळेतून गेलाय का झाडं कसं बसलंय प्रोटीन वरती तुला या लेक्चर बद्दल काय वाटतं सांग बोलायसारखंच नाही आहे. आणि हा इथं याला एक गोष्ट नाही पण बिघडून ठेवायला लय भारी आहे त्याला खतरनाक नाही मामी चला काही बाय बाय आता जाऊन घरी झोपतो संध्याकाळी करायचं काही जिमसाठी निघाले दोन भावं आता जिममध्ये करावे लागेल अरे हात